प्रेक्षकांनो, आतापर्यंत वल्लरी प्रत्येक वेळेला वाचत येताना आपण पाहिलेली आहे. पण यावेळेला मात्र आता वल्लरीचे असे काही धाबे प्रेक्षकांनो दणाणणार आहेत की आता स्वतः श्रीकांत धुमाळ आलेला आहे. आणि तो म्हणजे इकडे आता वल्लरीची सगळी भांडेफोड करायला. ज्या श्रीकांत धुमाळवरती वल्लरीने हल्ला केलेला आहे, ज्या श्रीकांत धुमाळला मारण्यासाठी आता मात्र तिने गोळी झाडलेली आहे, तो श्रीकांत धुमाळ वल्लरीला तिच्या विरोधात आता येत साक्ष देत ईश्वरी आणि अर्णव या दोघांना मात्र आता मोठा न्याय मिळवून देणार आहे. सगळं कसं घडणार, काय घडणार, वल्लरी या सगळ्यामध्ये एक्सपोज झाल्यानंतर काय घडणार, आणि अर्णव आणि ईश्वरी यांनी आता एक नाही तर दोन इकडे आता राजेशला सुद्धा अशी काही शिक्षा दिलेली आहे. राजेशला जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. नक्की कसं घडलंय, काय घडलंय, सविस्तरपणे पाहू. इकडे आता ईश्वरी अंजलीला सांगायला लागते, अंजली ताई, मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही आता ऑफिसला जायला सुरुवात करा. कसं आहे, तसंही आता इकडे राजेशची जी काही पोस्ट होती त्या पोस्टवरती कुणीतरी आपलं माणूस काम करायला पाहिजे. आणि त्यासाठी मात्र आता म्हणजे तुम्ही त्या पोस्टसाठी योग्य आहात. आणि त्यावरती ती म्हणते, नाही, मला आता कोणत्याही गोष्टीमध्ये खरंच इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. ईश्वरी, तू नको मला उगाचच फोर्स करू. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी की ताई, हे बघा, कसं आहे ना, तुम्ही तुमचाच फक्त विचार करताय, पण तुम्ही कंपनीचा विचार करत नाही आहात. जी कंपनी तुमच्या आईबाबांनी आता इतक्या मोठ्या कष्टाने उभी केलेली आहे, तर त्या कंपनीला मोठं करणं हे सुद्धा तुमचं काम आहे ना. म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये कंपनी जॉईन करावी. आणि कन्नूला बघण्यासाठी मी आहे ना, तुमचा माझ्यावरती तर विश्वास आहे ना. आणि त्यावरती ती सांगते, खरं तर माझ्या स्वतःपेक्षा तुझ्यावरती जास्त विश्वास आहे ईश्वरी. तू आता कन्नूची खूप चांगली काळजी घेशील. मी पाहिलंय ना, तुझ्यावरच्या रागाखातर मी काहीही बोलत असले ना, तरी माझ्या मनाला माहिती होतं ग की माझ्यापेक्षा कन्नूची आई तूच आहेस, तूच तिला छान सांभाळतेस. आणि त्यानंतर ती सांगायला लागते, ठीक आहे, जर का कंपनीला माझी गरज असेल ना, तर मी नक्कीच येईन. आणि आता मी या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा कंपनीच्या कामामध्ये भाग घेईन. ईश्वरी, खरंच कोणाला कसं मनवावं ना, हे आता तुझ्याकडून शिकावं. माझ्या भल्यासाठी तू हे बोलतेस, पण बोलताना कंपनीचा फायदा बोलतेस. माहिती आहे, मला सगळं कळतंय. तुझ्या मनामध्ये काय आहे ना, हे सगळं मला समजतं. खरंच मी इतके दिवस तुला ओळखायला कशी चुकले, काय चुकले, मला खरंच काही कळत नाही आहे. मला पुन्हा एकदा माफ कर. आणि त्यावरती मात्र आता इकडे वल्लरी हसते तर आहे, पण वल्लरीच्या मनामध्ये झालं म्हणजे आता ही अजून एक कंपनीमध्ये जाणार, म्हणजे आता वाटेकरी वाढतच चाललेली आहे, ते काही नाही आहे. लवकरात लवकर मला आता या सगळ्यामध्ये हिला आता कंपनीमध्ये जाण्यापासून थांबवलं पाहिजे. आजी सांगते, बरं झालं ईश्वरी, तू बोललीस म्हणून कदाचित आता इकडे ती तयार तरी झाली. आम्ही कुणी तिला काही सांगायला गेलो असतो ना, तर तिने आमचं अजिबात ऐकलं नसतं काही. बरं झालं तू काहीतरी बोललीस म्हणून आता ती ऐकते तरी आहे. असं म्हणत आजी आता ईश्वरीला शाबासकी देते. आणि त्यानंतर मग आता इकडे अंजली ऑफिसला जायला तयार होत आहे. त्यानंतर ती सांगते, चिंटू, खरं सांगू का, तर मला म्हणजे आधार आहे तो तुमचाच. तुम्ही मला या सगळ्यातून बाहेर काढायला निघालेलात आणि मी मात्र तुम्हाला या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. उद्यापासून मी खरंच ऑफिसला येणार आहे. आता अंजली ऑफिसला जायला निघाले. आता ईश्वरी सांगते, सगळ्या गोष्टी तर आता अर्णव सर नीट होताना दिसत आहेत, पण आता आपण एक गोष्ट विसरत चाललेलो आहोत. आपण त्या धुमाळला ॲडमिट केलेलं आहे. एकदा जाऊन त्यांची अपडेट घेऊया का, म्हणजे आता कदाचित ते काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये असतील, तर आता आपल्याला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी माहिती काढता येईल. आणि त्याच वेळेला त्यावरती अर्णव सांगतोय, ठीक आहे, आजच्या आज आपण धुमाळांच्या डॉक्टरांना भेटूया. आणि डॉक्टरांना भेटून आता ते कधीपर्यंत काय बोलू शकतायत, काय सांगू शकतायत, हे मात्र आता इकडे ते सांगतील. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, नक्कीच आपल्याला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर काम करायला. त्याच वेळेला आता इकडे अर्णवला फोन आलेला आहे आणि अर्णव पोलिसांना सांगत आहे, हे बघा, काहीही करा, लवकरात लवकर आता आम्हाला या सगळ्यामध्ये ती जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा शोध लागला पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर ती व्यक्ती या सगळ्याच्या समोर आता आली पाहिजे, कारण मला या मुळापर्यंत जायचं आहे. म्हणजे आता हल्ला करणारी व्यक्ती कोण होती, काय होती,
हे आता आम्हाला समजलंच पाहिजे. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे पोलीस सांगतायत, हो आम्ही लवकरात लवकर तपास करतोय, तुम्ही चिंता करू नका. अर्णव सांगतोय, हे बघ तुझ्यावरती हल्ला करणारी व्यक्ती आपल्याला कळली ना की त्यामार्फत आपण त्या बाईपर्यंत पोहोचू शकतो. कारण त्या व्यक्तीने हल्ला करण्यासाठी, ज्या व्यक्तीने हल्ला करण्यासाठी सांगितलेलं असणार ना, त्या व्यक्तीला ते नक्कीच ओळखत असणार आहेत. म्हणून पोलिसांना तातडीने त्या व्यक्तीचाच मी आता शोध घेण्यासाठी सांगितलेला आहे. ईश्वरी म्हणते, हो पण आपण तरी सुद्धा भेट घेऊया श्रीकांत धुमाळ यांची. अर्णव सांगतो, हो त्यांची भेट घ्यायला तर आपण जायचं. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजण श्रीकांत धुमाळ यांना भेटायला चाललेले आहेत. पण ते घरामध्ये कुणालाच काही आता सांगत नाही आहेत. कारण जर का घरामध्ये कुणाला काही सांगितलं किंवा आता घरामध्ये जर का काही कळलं तर आता म्हणजे कुठून बाहेर जायला नको बातमी, किंवा कुणी अलर्ट व्हायला नको, असं आता ते विचार करत आहेत. पण त्याच वेळेला जेव्हा आता ते दोघंजण बाहेर जायला निघालेत तेव्हा आता त्याला इकडे कॉल आलेला आहे. त्याला ज्या वेळेला कॉल आलाय आणि त्याला कॉल आल्यावरती मग मात्र लगेचच इकडे त्याला सांगितलेलं आहे पोलिसांनी की अर्णव सर, तुम्ही जे काही आम्हाला सांगितलं होतं ना ते आता सगळं आम्ही नीट हे केलेलं आहे. आणि आता तुमच्या ईश्वरी मॅडमवरती हल्ला करणारी व्यक्ती आता आमच्या समोर आलेली आहे. ते गुंड सापडलेले आहेत. तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या आणि पोलीस स्टेशनला येऊन आता लवकरात लवकर तुम्ही त्या गुंडांची अपडेट घ्या. आम्ही त्यांना विचारलेलं तर आहे, पण तुम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलून घ्या. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, आपण ज्या कामासाठी चाललो होतो ना त्या कामासाठी सध्या तरी आपल्याला जाता येणार नाहीये. आपल्याला लवकरात लवकर आता जायला पाहिजे, ते म्हणजे इकडे पोलीस स्टेशनला. यावरती ईश्वरी म्हणते, पोलीस स्टेशनला आणि ते कशासाठी? आणि त्यावरती अर्णव म्हणतो, तुझ्यावरती हल्ला करणारे काही गुंड आता पकडले गेलेले आहेत आणि ते गुंड पकडले गेल्या कारणाने आपल्याला तिकडे गेल्यावरती कदाचित त्या माणसापर्यंत सुद्धा आता पोहोचता येईल, त्या माणसापर्यंत सुद्धा आता अपडेट मिळतील. आता हे सगळं वल्लरी ऐकते. जे वल्लरीने ऐकायला नको आहे तेच नेमकं तिने ऐकल्या कारणाने आता तिच्या पायाखालचे धाबे दणाणलेले आहेत आणि वल्लरी चांगलीच आता गडबडलेली आहे. वल्लरी विचार करते, अरे देवा, आत्ता जर का त्या गुंडांनी उदयकांतचं नाव सांगितलं, उदयकांत म्हणजे प्रेक्षकांनो हा तोच आहे अर्णवचा काका, ज्यांनी अर्णवकडून त्यांची हवेली आता इकडे हवेली ताब्यात घेतलेली असते आणि अर्णवला त्या घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे सगळं आता इकडे विचार करायला लागते. ती म्हणजे इकडे आता वल्लरी. आणि वल्लरी विचार करते, आत्ता जर का मी इकडे काहीच केलं नाही आणि उदयकांत जर का पकडला गेला तर माझं काहीही खरं नाही आहे. हा उदयकांत कोणत्याही कारणाने पकडला गेला म्हणजे उदयकांतपर्यंत पोहोचले की उदयकांत माझं नाव सांगणार, ते काही नाही आहे. मला उदयकांतला संपवायला पाहिजे असा ती विचार करत उदयकांतला ती संपवायला चालले. पण तिला ही गोष्ट माहिती नाही आहे की अर्णव आणि ईश्वरी हे उदयकांत नाही तर आता श्रीकांत धुमाळ यांचा पाठपुरावा करत आहेत. आणि श्रीकांत धुमाळ आता इकडे हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळे वल्लरी निश्चिंत आहे की श्रीकांत धुमाळ तर आता आपलं काही वाकडच करू शकणार नाही आहे. म्हणून हे दोघं जण घाईघाईत निघालेले आहेत. आणि त्यावेळेला रमाकांत सांगायला लागतो, थांब, एकटा नको जाऊस, मी सुद्धा आता इकडे येतोय. यावरती ईश्वरी सांगायला लागते, नको बाबा, तुम्ही उगाच त्रास करू नका, जे काही आहे ना ते आम्ही बघतो. असं म्हटल्यावरती हे दोघं जण पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. इकडे तोपर्यंत वल्लरी आता गुंडांना कॉल करते आणि आपल्या गुंडांना कॉल करून ती उदयकांतची सुपारी देत आहे. ती आता उदयकांतला मारण्यासाठी सुपारी देते. आणि त्यानंतर मग आता वल्लरी इकडे विचार करायला लागते की नाही, आता काही झालं तरी उदयकांतचा बळी द्यावा लागणारच आहे. त्या श्रीकांत धुमाळचा जसा बळी दिला ना तसा उदयकांतचा सुद्धा बळी द्यावा लागेल. मग तर माझं भांडं फोडणारं कुणीच राहणार नाहीये. आता इकडे राजेश गेलेला आहे जेलमध्ये आणि त्यानंतर मग आता तो धुमाळला मी पोचवल्यावरती राहिला फक्त उदयकांत. एकटा उदयकांतला मी आता संपवलं, मग मात्र मला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतीही चिंता करायची काहीच गरज नाही आहे असा विचार करत आता ती खूपच खुश झालेली आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच वल्लरी सुपारी देऊन मोकळी झाली. माझ्या मार्गातला प्रत्येक अडथळा हा आता मी दूर केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही झालं. इकडे तोपर्यंत अर्णव आणि पोलीस स्टेशनला आलेले आहेत. ज्या वेळेला दोघं जण पोलीस स्टेशनला येतात आणि त्यावेळेला पोलीस आता त्यांना सांगत आहेत की हीच ती लोक आणि हीच ती लोक आता जी लोक तुमच्या मॅडमवरती हल्ला केला होता. ईश्वरी सांगायला लागते, बोला, माझ्यावरती हल्ला करण्यासाठी तुम्हाला कुणी सांगितलेलं आहे?
कुणी तुम्हाला बोललेलं आहे की माझ्यावरती हल्ला करायला? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ते लोक गडबडलेले आणि त्यांनी नाव घेतलेलं आहे ते म्हणजे उदयकांतचं. उदयकांत म्हणजे आता इकडे काका, ते म्हणजे अर्णवचे काका. अर्णव सांगतोय मला तर आधीच लक्षात यायला पाहिजे होतं की आता हा माणूस माझ्या विरोधात हे सगळं करूच शकतो आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय आणि आता तुमच्यावरती म्हणजे तुझ्यावरती हल्ला केलाय. ज्या वेळेला अर्णव घरी आलेले आहेत आणि त्यावेळेला आजी म्हणते काय रे काय झालं? आणि त्यावरती अर्णव म्हणतो काही नाही. उदयकांतचं नाव समोर आलेलं आहे आणि त्यावेळेला तो सांगतो उदयकांत. आणि रमाकांत म्हणायला लागतो काय उदयकांत म्हणजे रमाकांतचा भाऊ? आणि रमाकांत म्हणतो म्हणजे आता माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं, उदयकांतने हे सगळं केलंय. यावरती अर्णव आता सांगायला लागतो हो तुमच्या भावाने हा सगळा डाव रचलाय. त्यावरती ईश्वरी म्हणते 1 मिनिट, पण आता खरं सांगायचं तर इकडे म्हणजे भावाने डाव रचलाय, पण आई म्हटली होती की ती बाई होती ना, मग ती बाई कोण आहे ते तर आपल्याला शोधून काढायला पाहिजे ना, आणि ते आपल्याला फक्त श्रीकांत धुमाळ सांगू शकतात. असं म्हणत ऐश्वरी आता लगेचच इकडे निघालेली आहे आणि वल्लरी मात्र घरामध्ये नाहीये. त्यामुळे ईश्वरीने घेतलेलं नाव हे मात्र वल्लरीने ऐकलेलं नाहीये आणि त्याचमुळे मग आता लगेचच इकडे हे दोघं जण निघालेत आणि वल्लरी निघालेली आहे ती म्हणजे उदयकांतकडे. त्यावरती अर्णव सांगतो उदयकांतला पकडण्यासाठी पोलीस गेलेले आहेत, त्यामुळे पोलीस त्यांचं काम करतील, आपण आपल्याकडे जाऊया. मग हे दोघं जण श्रीकांत धुमाळ यांच्याकडे गेले. इकडे आता उदयकांतला समजलेलं आहे की वल्लरीने आपल्याला मारण्याची सुपारी दिली. मग आता उदयकांत पेटून उठलेला आहे. उदयकांत मात्र आता पेटून उठलाय आणि तो आता वल्लरीला चांगलाच थोबाडीत देतोय आणि तो सांगतोय खबरदारा तू माझ्या विरोधात जायची आता कारस्थानं केलीस तर. यावरती ती म्हणते तुला आता संपवावंच लागणार आहे, कारण आता तुझं नाव आलेलं आहे ते म्हणजे पोलिसांकडे तुझं नाव आल्या कारणाने मला आता बिलकुल ऐकायचं नाहीये. काहीही झालं तरी आता मी या सगळ्यामध्ये बिलकुल काही ऐकून घेणार नाहीये, कारण मात्र आता या सगळ्यामध्ये तुला बळी जावाच लागेल. तुझं नाव समोर आलंय ना, मग आता तुझाच बळी जावा लागणार आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं उदयकांत माझा बळी तू घालवणार, आता माझा बळी घालवणाऱ्याला मी सोडणार नाहीये. या दोघांची जोरदार भांडणं सुरू झालेली आहेत आणि त्याच वेळेला पोलिसांची एंट्री झाली आणि तोपर्यंत इकडे उदयकांतला पकडून पोलीस आता अर्णवच्या बंगल्यावरती यायला निघालेले आहेत. ज्या वेळेला उदयकांतला पकडून आता पोलीस बंगल्यावरती यायला निघालेत त्या इकडे श्रीकांत धुमाळ यांना घेऊन वल्लरीच्या समोर आता अर्णव आणि ईश्वरी यायला निघालेत. एकाच वेळेला उदयकांत, एकाच वेळेला इकडे श्रीकांत आणि तिकडे आता वल्लरी. त्यानंतर मग आता श्रीकांत धुमाळ सांगायला लागतो मला आता हे सगळं करायला सांगणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाहीये, हीच तुमची घरची भेदी तुमची आता वल्लरी मामी. असं म्हटल्यावरती मग काय, मग आता वल्लरीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. वल्लरीला काहीच कळत नाहीये. आजी आणि मामा तर शॉकमध्ये आहेत, काय बोलतोय हा माणूस? त्यावरती अर्णव सांगतो मामा म्हणजे याच माणसाने आता इकडे ईश्वरीला आणि म्हणजे या माणसाने आता इकडे फोटो काढून मीडियासमोर माझ्या बाबांचे आणि ईश्वरीच्या आईचे हे सगळं केलेलं आहे आणि तोच हा माणूस आहे. असं म्हणत आता अर्णवने मात्र इकडे खूप मोठा खुलासा केलाय. वल्लरीचे 3:13 वाजलेले आहे.